गावचे सुपुत्र भरतजी निचिते ओबीसी या विषयाचे एक गाडे अभ्यासक यांनी त्यांच्या या मातृभूमीतच आमरण उपोषण करण्याचं निश्चित केलं आणि 26 नोव्हेंबरला आमरण उपोषणाला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली। आमरण उपोषण करताना त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार पुढे अनेक मागण्यांचं एक पत्रक या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि थोडक्यात त्यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला त्यांनी दखल घ्यावी याकरता निवेदन दिलेलं होतं। त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उपोषणाची सुरुवात करून या ठिकाणी आज उपोषणाचा 4था दिवस आहे। आज जे राज्यामध्ये चालू आहे त्या घडामोडीमध्ये प्रथमतः आपल्या घटनेनुसार म्हणा परंतु संविधानिक नसलेलं 50% सिलिंग हे आपणा सगळा पत्रकार बंधूंना करून तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात। तुम्हाला ज्ञात आहे की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जो निर्णय लागला त्यातून 50% आरक्षणाचं सिलिंग करण्यात आलं, परंतु त्यानुसार आज देशामध्ये जे आरक्षण मिळत आहे दलित, आदिवासी, पिछडा अशा 3 विभागातून आणि 4था ओपन, आणि हे होत असताना दलित आदिवासींना शेड्यूल मध्ये असल्या कारणाने त्यांचं हक्काचं आरक्षण त्यांना त्या ठिकाणी मिळतं। ओबीसींना मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार 1994 साली महाराष्ट्रात आणि देशात 7 ऑगस्ट 1990 साली आरक्षण लागू झालं, परंतु महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या आरक्षणाचे 6 तुकडे करण्यात आले। एनटी जो वर्ग होता त्याचं एनटी ए, बी, सी, डी असे 4 प्रकार करण्यात आले। त्यानंतर उरलेला वर्ग होता त्याच्यासाठी एसबीसी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग हा वर्ग करण्यात आला आणि 6वा वर्ग जो होता तो ओबीसी वर्ग करण्यात आला की ज्या वर्गाला 19% इतकं आरक्षण त्या ठिकाणी मिळत होतं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय याच्या माध्यमातून। मधल्या काळामध्ये आमचं राजकीय आरक्षण गेलं, ते जाण्याचं कारण की आमचं जे आरक्षण होतं हे आरक्षण 9व्या सूचीत टाकलं नाही, जसं एससी एसटीचं 5व्या सूचीमध्ये टाकलं तसं 9व्या सूचीमध्ये न टाकल्या कारणाने त्याला संविधानिक असा अधिकार राहिला नाही, त्यामुळं तरंगत असं आमचं आरक्षण होतं, त्यामुळं राजकीय आरक्षण आमचं गेलं। वारंवार आम्ही ओबीसी संघटनांच्या माध्यमातून आमचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळावं याकरता केंद्र सरकारच्या दप्तरी, राज्य सरकारच्या दप्तरी अनेक आंदोलनं केली, अनेक उठाव केले, अनेक वेळा पत्रव्यवहार केले, पण शासनाने त्याची दखल घेतली नाही। आजही आमचं राजकीय आरक्षण आम्हाला मिळत नाही, ते काही पुनर्स्थापित झालं नाही। एका बाजूला राजकीय आरक्षण गेलं, दुसऱ्या बाजूला शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक आमची कुचंबना मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आणि असं असताना महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेनुसार कलम 300 नुसार ज्याची जितकी संख्या आहे त्यानुसार त्याला आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे। म्हणजे ओबीसीची संख्या ही 50%च्या वर आहे। 1931च्या जनगणनेनुसार ती 52% आहे। खऱ्या अर्थाने ओबीसीला 52% आरक्षण मिळणं गरजेचं आहे, पण असं असताना नवोदित काही आता आंदोलक तयार होतात आणि ते नवोदित आंदोलक त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करावा आणि तोही 50%च्या आत करावा अशा प्रकारची मागणी करून एक असंविधानिक मागणी करून एक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आजपर्यंतची स्थिती अशी होती की आमचा ओबीसी समाज त्याला ह्या बाबी कळत नव्हत्या, परंतु मागील एक 10-12 वर्षापासून
ओबीसी समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या सक्रिय झाल्या आणि त्यांना मंडळ आयोगाचे फायदे कळायला लागले. मंडळ आयोगाच्या 40 मागण्यांपैकी 2च मागण्यांची पूर्तता झाली असताना सुद्धा ओबीसी समाजामध्ये चांगले दिवस यायला सुरुवात झाली. हे चांगले दिवस येत आहेत हे लोकांना ज्ञात झाले. 40च्या 40 जर मंडळ आयोगाच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर ओबीसी समाज एक सक्षम समाज या महाराष्ट्रात या देशामध्ये पुढे आला असता. परंतु त्याच्या 2च मागण्या त्यांची पूर्तता करून त्याचे पाय तिथं छाटले गेले. तदनंतर अनेक वेळा ओबीसीनी मागणी केली, परंतु शासनाने सरळ सरळ सांगितलं का तुमची गणना किती आहे, तुमची डोकी किती आहेत हे आम्हाला काही माहिती नाही. सरकारच्या 2001चा सेन्सस असेल, 2011चा सेन्सस असेल, ज्याला आपण जनगणना म्हणतो, 2001च्या सेन्ससला सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी संघटनांच्या मागणीला दाद दिली नाही. परंतु 2011ला जेव्हा 100 खासदार एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी गोपीनाथजी मुंडे असतील, समीरजी भुजबळ असतील यांनी 100 खासदारांना घेऊन जो प्रेशर टॅक्टिस निर्माण केली, त्यातून SCCC ज्याला म्हणतो आपण, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून किमान ओबीसींची संख्या किती आहे देशामध्ये त्याची एक आकडेवारीची नोंद झाली होती. परंतु 2011ला केलेल्या कास्ट सेन्ससनुसार, कास्ट सर्वेनुसार जे काही अपेक्षित डाटा होता तो डाटा सरकारने हा ओबीसींच्या संघटनांना पण दिला नाही, त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामविकास खात्याला पण दिला नाही, सामाजिक न्याय खात्याला पण दिला नाही. आणि ज्या वेळेस हे राजकीय आरक्षण गेलं त्यावेळेस त्याची मागणी केली त्यावेळेस दिला नाही. रोहिणी आयोगाला मात्र तो रितसर दिला गेला. न देण्याचं कारण जे सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक चुका आहेत आणि चुकीचा डाटा जाऊन त्या ठिकाणी चुकीचा गैरसमज निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचं कारण त्या ठिकाणी देश पातळीवर दिलं गेलं. आणि त्यामुळं आमची संख्या किती आहे याची निश्चिती होत नाही. निश्चिती नसल्या कारणाने आमचं राजकीय आरक्षण गेलं, आमचं शासकीय नोकऱ्यांमधलं आरक्षण कमी व्हायला लागलं. त्या डाटाला अनुसरून बऱ्याच अंशी आमचा जो बॅकलॉग आहे की जो बॅकलॉग राज्य लेवलला 2,57,000 ज्या नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे तोही आस्थादायक भरला गेला नाही. केंद्र सरकारमध्ये 6,31,000 नोकऱ्या ज्या वॅकंट आहेत ओबीसींच्या तोही बॅकलॉग भरला नाही. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जसा जसा आमचा तरुण सुशिक्षित व्हायला लागला, तो जेव्हा अँड्रॉइडचा मोबाईल वापरायला लागला, त्याला गुगल करायला लागलं आणि त्याला युट्यूब करायला लागलं आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा तो अभ्यास करायला लागला तेव्हा मोठ्या प्रमाणात तरुण वर्गामध्ये एक जागृती झाली की आमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय त्या ठिकाणी दूर होत नाही. आणि तो दूर होण्यासाठीची जागृतीचा परिणाम जो आहे त्याचा परिणाम 2017-18 पासून ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याचा आग्रह मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज करू लागला. आता जनगणनेचं वर्ष 2021 होतं, आता 2023 पूर्ण होईल, 24 होईल, तरी पण सरकार करत नाही. आणि त्यातलाच आमचा एक तरुण भरत निचिते यांनी ज्यावेळेस हा अभ्यास केला की एवढं सगळं ओबीसींसाठी ताट वाढून ठेवलेलं आहे, ताट भरपेट आहे, पण त्या ताटामध्ये फक्त डाळभातच आहे, त्याच्यामध्ये आम्हाला रसगुल्ला काही कोणी द्यायला तयार नाही. बरं, तो रसगुल्ला द्यायला तयार नाही, परंतु त्या ताटातला असलेला डाळभात पण आमचा कोणीतरी हिसकावून घ्यायला आता पाहतोय. हे जेव्हा त्या तरुणाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ठरवलं की माझ्या गावी मी आमरण उपोषण करेल आणि त्या आमरण उपोषणामध्ये 75 वर्षात ज्या ओबीसींच्या मागण्या ज्या आजपर्यंत सरकारने देऊ केल्या नाहीत त्या मागण्या जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि त्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. आज 4था दिवस असताना प्रशासन, मगाशी सर पण बोलले की प्रशासन इतकं ढिलं आहे. मी तुम्हाला पत्रकारांना सांगू इच्छितो की प्रशासनामधल्या एखाद्या ठिकाणी कोणी लोकशाही मार्गाने जर आंदोलन करत असेल तर त्या ठिकाणी महसूल विभागाचा माणूस, पोलीस विभागाची माणसं, आरोग्य विभागाची माणसं कंपल्सरी असणं गरजेची आहेत.
पोलीस विभागाची माणसं सतत या ठिकाणी आहेत, महसूल विभागाची पण मध्ये मध्ये फेरी मारतात, परंतु दर 12 तासाने त्या उपोषणकर्त्याचं युरिन टेस्टिंग पासून बॉडी चेकअप करणं गरजेचं आहे। फक्त दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाने बॉडी चेकअप केलं, त्यानंतर 2 दिवस आरोग्य विभाग फिरकलं सुद्धा नाही। अशा प्रकारे जर प्रशासन लक्ष घालत असेल आणि अशा प्रकारे जर ओबीसी तरुण उपोषणाला बसलाय म्हणून जर दुर्लक्ष करत असेल तर त्या सरकारचा आम्ही निषेध करतो। म्हणजे इतका हलगर्जीपणा चालू आहे। आता 4था दिवस आहे, कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, म्हणून उपोषणकर्त्याचे जे समर्थक आहेत, जो ओबीसी समाज आहे तो त्या ठिकाणी भडकून उठला आणि त्यांनी सांगितलं का जर सरकार अशा प्रकारे लक्ष द्यायला तयार नसेल तर चला आपण प्रशासनाला जा विचारू। म्हणून हजारो लोक या ठिकाणातून निघाली आणि तहसील कचेरीमध्ये पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी निवेदन दिलं की तुम्ही जर लक्ष देणार नसाल तर आम्हाला त्या ठिकाणी आमचं आंदोलन आहे ते तीव्र करायला लागेल। आम्ही उद्या शहापूर बंदची त्याकरता हाक दिली आणि त्या माध्यमातून ते खडबडून जागं झालं आणि आम्ही इथं पोहोचायच्या आत आरोग्य विभागाची गाडी येऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याचं टेस्टिंग केलं। म्हणजे आम्हाला त्याचं शारीरिक टेस्टिंग करण्यासाठी महसूल तहसीलदारांकडे आणि पीआय कडे जावं लागलं आणि त्यांनी कडक शब्दात सांगितलं, त्यावेळेस ते इथं आले। म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवा की शासन ओबीसी समाजाकडे किती दुर्लक्ष करतं। म्हणजे 75 वर्ष आमच्याकडे दुर्लक्ष आहे, त्याहून पलीकडे आज उपोषणकर्ता उपोषणाला बसलाय, त्याच्या तब्येतीची संपूर्ण काळजी घेणं हे प्रशासनाचं काम आहे। प्रशासनाने दुर्लक्ष केलं, त्यातून काही तीव्र अशा प्रकारचं आंदोलन निर्माण झालं तर ते आंदोलन हे केवळ आम्ही शांतता मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आमचा हेतू कुठेही दगाफटका करणं नाही, कुठल्याही प्रकारे कुठलीही तोडमोड करणं नाही, कुठल्याही प्रकारची जाळपोळ करणं नाही, शांतता मार्गाने उपोषण करणं हाच असताना शासन जर प्राथमिक सुविधा ज्या गोष्टी करायच्या त्या जर करत नसेल तर आम्हाला जाणीवपूर्वक कायदा हातात घ्यावा लागेल, अशा प्रकारची तीव्र भावना या ठिकाणच्या ओबीसी समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। याच्याही पुढं उपोषणकर्ता या ठिकाणी उपोषणाला आहे, याच्याही पुढं सरकार जर चुकीच्या मार्गाने जर दुर्लक्ष करत असेल, उद्या तर आम्ही बंदची हाक दिली आहे, तो बंद पूर्णपणे चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल। याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की सर्व व्यापारी मंडळ या ठिकाणी येऊन गेली, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला। अगदी न्हावी समाज पासून तर कुंभार समाजापासून, वाणी समाजापासून, आगरी सेनापासून तर कुणबी समाजाच्या संघटनांपासून तर सगळ्या ज्या ओबीसी मध्ये येणाऱ्या ज्या 364 जाती आहेत त्या सगळ्या संघटनांनी केवळ शहापूर तालुक्यातल्या नव्हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या सुद्धा संघटनांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी समर्थन केलं। महाराष्ट्र राज्याचे आगरी युवा परिषदेचे दशरथ दादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाला सपोर्ट केला। महाराष्ट्र राज्याचे ओबीसी मोर्चाचे चंद्रकांत बावकर साहेब की जे प्रचंड विद्वान व्यक्तिमत्व आहे की टीव्हीवर आपण त्यांना नेहमी ओबीसी विश्लेषणानं बघतो, ते सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा त्या मागण्या पाहिल्या आणि त्या संदर्भात उपोषणकर्त्याशी चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे। आज तुम्ही ही स्थिती पाहता, ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी बसलेल्या या ओबीसी योद्ध्याला समर्थन देण्यासाठी तुम्ही सुद्धा पत्रकार संघाच्या अनेक पत्रकार संघटनांनी या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। म्हणजे तुम्हाला सुद्धा लोकशाहीतल्या 4थ्या स्तंभात सुद्धा वाटतं की ओबीसी समाजाची स्थिती, कारण तुम्ही गावोगावी जाता, ओबीसी समाजाची स्थिती जी आहे अतिशय हलाखीची आहे आणि शासन दप्तरी त्यांच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत, त्या संविधानिक आहेत, त्या सुटल्या पाहिजेत। त्याकरता तुम्ही सुद्धा पहिल्या दिवसापासून आजपर्यंत चांगल्या प्रकारच्या माध्यमांच्या माध्यमातून म्हणजे अगदी इलेक्ट्रॉनिक मीडियापासून साम टीव्ही, आयबीएन लोकमत पासून तर टीव्ही 9 पासून तर सगळ्याच लोकांनी, त्याचबरोबर तुम्ही सगळ्या प्रिंट मीडियानी अतिशय चांगल्या प्रकारे जनजागृती केलेली आहे। याच्याही पुढे तुम्ही चांगल्या प्रकारची जनजागृती करून सरकार दप्तरी या उपोषणकर्त्याचा जो हेतू आहे, जो मेसेज आहे तो पोहोचवाल आणि त्याच्या माध्यमातून सरकारला खडबडून जाग येऊन सरकार हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल अशी आशा वाटते। हे तुम्हाला मी आपल्या सगळ्यांसमोर नमूद करत आहे। आपल्या बंदचं काय नियोजन आहे? म्हणजे आता बाकी तुम्ही जनजागृती असेल किंवा तिथं बंद कशासाठी? आम्ही आता सर्व पोलीस स्टेशनला किनवली, कसारा, खर्डी, शहापूर आणि वाशिम या सर्व पोलीस स्टेशनला डीवायएसपींना त्या ठिकाणी पीआयला आणि तहसीलदारांना त्याचं रितसर निवेदन दिले आहे
आणि जी व्यापारी मंडळ आहेत की जी आम्हाला समर्थन देण्यासाठी आली होती, त्या व्यापारी मंडळाने आम्हाला जे सपोर्ट केलेलं आहे उपोषणकर्त्याला, त्या सगळ्यांना आम्ही रितसर निवेदन दिले की आणि आम्ही त्यांना विनंती केली की हा ज्वलंत प्रश्न आहे, अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे, तर त्याकरता एक दिवसीय बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावं अशी त्यांना आम्ही विनंती केलेली. लोकशाही मार्गाने करावं, कुठेही धाकधरपशा नाही, कुठेही जाळपोळ नाही, कुठेही काही होणार नाही, शांतता मार्गाने बंद त्या ठिकाणी पुकारला जाईल. बोला. आज 4था दिवस आहे. हा मराठा संघटनेने जो आक्रमक पवित्रा घेतला होता त्यानंतर शासन जागं झालं. हा ओबीसी समाज एवढा मोठा असताना आपण काय आक्रमक पवित्रा घेणार की नाही? हे बघा, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या तशा असंविधानिक आहेत. ज्या 5-6 आयोगाने आजपर्यंत मराठा समाज हा सक्षम आहे हे सांगितलेलं आहे, आणि मग तुम्ही तुमच्या तोंडी तुम्ही सांगून की हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे म्हणून तुम्ही त्यांना ओबीसी मध्ये घ्या अशी जर मागणी असेल तर ती असंविधानिक आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी घटना लिहिली त्या दिवसाच्या 340 कलमामध्ये जे नमूद केलेले मागण्या आहेत, नमूद केलेले जे विषय आहेत ते ओबीसींसाठीचे आहेत आणि ते संविधानिक आहेत. त्यामुळं आम्ही जे उपोषण करतोय हे संविधानिक मागण्या करता करतोय. जे आम्ही संविधानिक मागण्या ज्या करतो आहेत या आम्हाला संविधानिक मार्गाने सोडवायच्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही गोंधळ घालायची गरज नाही, कुठेही आंदोलन करायची गरज नाही, कुठेही आक्रोश करायची गरज नाही. आम्ही शांतता मार्गाने उपोषण करता आमचा या ठिकाणी आहे. शांतता मार्गाने सर्व ओबीसी समाज त्याच्या पाठीशी राहून या प्रश्नांची सोडवणूक करू पाहत आहोत. सर, आता शहापूर आपला ठाणे जिल्ह्यातले मुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आपले, ठाणे जिल्ह्यातले केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत, बरोबर, किसन कथोरे साहेब आहेत. मला वाटतं त्याच्यातलं कोणीच अजून इकडे फिरकलेलं नाही. बरोबर आहे. जर मुख्यमंत्री इथे येत नसतील, जरांगे पाटलांना भेटतात तिकडे, किंवा इतर मोठे नेते येत नसतील, तर आपण ओबीसी आंदोलकांनी ह्या नेत्यांना इथे येण्यासाठी त्यांच्यावर दबाव तंत्राचं काय नियोजन? हे बघा, कारण त्यांनी दखल घेतली तर आपला प्रश्न पुढे जाणार. अंतरवाळीचं अंतर हे जवळ आहे आणि वालशेतचं अंतर थोडं लांब आहे. त्यामुळं अंतर लांब असल्या कारणाने कदाचित मुख्यमंत्री यायला उशीर होईल. मुख्यमंत्री येतील अशी आम्ही आशा धरून आहोत. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको आमचं चालू राहील. पाणी बंद करणार असा पण एक विषय होता, त्या संदर्भात ती पुढची स्टेप आहे. त्याच्यानंतर काय झालं तर मग तुम्हाला पुन्हा आम्ही बोलून सांगू का आता आम्ही पाण्याला हात घालतोय म्हणून. आम्ही जरी अडवलं तरी आम्ही तिथं कुठल्याही तोडफोड किंवा कुठे दगाफटका किंवा काय अजिबात करणार नाही. आम्ही रस्त्यावर आडवे होऊ जोपर्यंत आम्हाला तिथं येऊन कोणी आश्वासित करत नाही की तुमच्या या मागण्या संविधानिक आहेत, त्या मागण्यांची सोडवणूक आम्ही करतोय, हे जरी आम्हाला येऊन सांगितलं तरी आम्ही मोकळे होऊन करू, ती काय अडचण नाही. जय शिवराय जय देव. श्याम परदेशी सर, संत परिषद ठाणे जिल्हा अध्यक्ष यांना अभिवादन करतोय. कालच माझ्याशी मला थोडा ध्येय दिलं. अनेक वर्ष मी त्यांच्या संपर्कात त्यांची चर्चा करत होतो. माझी शासनाकडे एवढीच दस्तकात आहे की शासनाने ज्या मी मागण्या दिलेल्या आहेत त्याच्यावर तुरंत कारवाई करावी किंवा त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. 300 कलमानुसार ज्याची जितकी संख्या भारी तितकी त्याची हिस्सेदारी ती देऊन टाकावी. ओबीसी जातीय जनगणना झालीच पाहिजे, कारण जनगणना होत नाही तोपर्यंत आमचा मूळ आकडा किती आहे हा येत नाही. कारण बिहारच्या धर्तीने जशी जनगणना केली आणि आज 75% प्रतिनिधित्व दिल्याचा ठराव पारित झालेला आहे, तसं महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर ओबीसीची जाती हे जनगणना करावी. आणि आमच्या आरक्षणामध्ये कोणीही घुसखोरी करू नये. प्रत्येकाला संविधानिक हक्क आहे आपला अधिकार मागण्याचा, परंतु दुसऱ्याच्या ताटातला कोणी घेऊ नये.